नमस्कार मंडळी, ऋतुयोग वास्तुरेखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आता येणाऱ्या ज्येष्ठ पौर्णिमेला आपली वटपौर्णिमा येत आहे। त्या सणाचीच माहिती मी आता देत आहे। सर्व स्त्रिया ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात त्या सणासंबंधीची काय करायचं आणि काय करायचं नाही ह्या संबंधी मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात प्रथम एक लक्षात ठेवा, त्या दिवशी सोमवार आहे, 29 जूनला वटपौर्णिमा येत आहे, सोमवार आहे। तर सोमवारी तुम्हाला सकाळी साधारण 5:30 वाजल्यापासून ते 9:15 पर्यंत, सकाळी पुन्हा 8:55 पासून 10:40 पर्यंत आणि 11:25 पासून साधारण 12:20 पर्यंतची आपल्याला मुहूर्त दिलेले आहेत। त्या मुहूर्तामध्येच आपल्याला पूजा करायला जायचं आहे। याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, एक सोपं सांगते तुम्हाला, राहू काळ सोमवारी राहू काळ 7:30 ते 9 आहे। ही वेळ सोडून बाकीचा जो वेळ आहे सकाळी 5:30 वाजल्यापासून ते 12:15 12:30 पर्यंत जो वेळ आहे त्यामध्ये तुम्ही राहू काळ सोडून केव्हाही पूजा करू शकता। आता काय करायचे आहे तर लक्षात घ्या, सर्व स्त्रियांनी सकाळपासून ते संध्याकाळी आपली वडाची पूजा करून येऊन त्याच्यानंतर पतीचं दर्शन घेऊन देवाला गोड काहीतरी नैवेद्य करायचा। शक्यतो पुरणाची पोळीच केली जाते। गोड नैवेद्य करून मग आपला उपवास सोडायचा आहे। शक्यतो असा उपवास करा की सकाळी धरा आणि संध्याकाळी सोडा, पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत उपवास धरला जातो। तुमची जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला काय घालायचे आहे तर त्या दिवशी लक्षात घ्या, काही कपड्यांचे कलर जे आहे ते मी तुम्हाला सांगते। त्याच्यामध्ये हिरवा, पिवळा, लाल, केशरी आणि जांभळा पण चालू शकतो। तर अशा रंगाचे कपडे, अशा रंगाच्या साड्या आपल्याला घालायच्या आहेत। सौभाग्य अलंकार घालायचे आहेत। पूर्णपणे काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत, प्लॅस्टिकच्या मेटलच्या बांगड्या घालायच्या नाहीत। काचेच्या बांगड्यांना महत्त्व शास्त्रामध्ये दिलेलं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत। मस्त व्रत करायचे आहे, जाऊन तिथे पूजा करायची आहे। पूजेचे साहित्याची लिस्ट पण मी तुम्हाला देत आहे। तरी सांगते, हळद, कुंकू, पाणी, दूध, 5 विड्याची पाने, 5 फळे, शक्यतो आंबा असावा, सुपारी, त्याच्यानंतर तुम्हाला तांदूळ, गहू ओटी भरण्यासाठी, तर सूत घ्यायचं आहे, आपलं जे आपलं सूत गुंडाळायला लागणार आहे ते सूत घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला सौभाग्य अलंकार जे आपण तिथे वाहतो, वडाच्या झाडाखाली आपण वाहतो ओटी भरताना, तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत। या पद्धतीने सगळ्यांनी फुलं, ह्या सगळे आणि आरतीचं ताट, ह्या सगळ्या वस्तूंची तिथे गरज लागणार आहे। पूजा करायची आहे। पूजा झाल्यावर जर तिथे शक्य झालं तर व्रत वाचायचे, ती जी काय कथा आहे ती वाचायची आहे। तिथे शक्य नसेल तर घरी येऊन तुम्ही कथा वाचन केलं तरी चालणार आहे। तर ह्या गोष्टी करायच्या आहेत। काय करायचं नाहीये त्याच्या उलट तुम्हाला सांगते, काळा रंग, डार्क निळा रंग, ग्रे कलर आणि पांढरा जो आपल्याला त्याज्य आहे सुवासिनींना, ह्या रंगाचे कपडे, ह्या रंगाच्या साड्या त्या दिवशी घालायच्या नाहीत। प्लास्टिकच्या बांगड्या मी आधीच सांगितले तुम्हाला घालायचे नाही आहेत। आणि शक्यतो मी असं म्हणेल, कुठल्याही झाडाची तोड करणे, झाड तोडणं, आता बऱ्याच ठिकाणी लेडीजना वेळ नसतो, ऑफिस वगैरे असतं, काम असतं घरी, त्याच्यामुळे वडाच्या झाडाची पूजा करायला प्रत्यक्ष तिथे जाता येत नाही। तर अशा वेळेला फांदी तोडून आणून त्याची पूजा केली जाते, पण शक्यतो फांदी तोडू नका, ते पाप कुणीही स्वतःच्या माथी घेऊ नका। शक्यतो झाडाला जाऊनच पूजा करा, असं माझं म्हणणं आहे। ह्या गोष्टी टाळा। आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या अहोंशी त्या दिवशी भांडू नका। या सगळ्या गोष्टी पाळा आणि छान वटपौर्णिमा साजरी करा। अजूनही काही शंका असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ।